आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा मोठा दावा, 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। तर कासले हा विक्षिप्त माणूस, अधिकारी असताना कारवाई का केली नाही, अंजली दमानी यांचा सवाल। सायबरच्या अधिकाऱ्याला कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही असंही वक्तव्य। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, 5 कोटी छोटी रक्कम, हे लोक 100 कोटी देऊ शकतात असंही वक्तव्य। त्यांना वाल्मिक कराडचे एन्काउंटरची सुपारी दिली होती, होऊ शकते, क्योंकि धनंजय मुंडेचे पूरे मोस्ट ऑफ द काले कारनामे वाल्मिक कराडचे कडे आहे, तो होऊ शकतो। इतर राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं। दुर्दैवानं महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाला अडचणी निर्माण होत आहेत, छगन भुजबळ यांची मागणी। जर आरक्षण वाढत असेल गोरगरिबांच्या तिथे तर वाईट काय? दुर्दैवानं आपल्या इथेच आपल्या आरक्षणाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत। सलमान खानची गाडी उडवून देण्याची वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी। बॉम्बनं सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममधून अटक झाल्याची सूत्रांची माहिती। मेहुल चोक्सीकडून सरकारनं अगोदर संपूर्ण पैसे परत घेतले पाहिजेत आणि ते पैसे गरिबांना परत केले पाहिजे। मेहुल चोक्सीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे। गुजरातमध्ये एटीएस आणि तटरक्षक दलाची मोठी कारवाई। संयुक्त कारवाई तब्बल 1800 कोटी रुपयांचं 300 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त। तटरक्षक दलाच्या जहाजानं समुद्रात एक संशयास्पद बोट अडवली आणि त्यातून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती।